5वा दिवस होता, अंतिम दिवस होता आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं आपण आयोजन पाहिलं. एक गाव एक संघ वसई तालुक्यातील आपण 2 दिवस पाहिलेत. वसई तालुक्याच्या बाहेरील आपण एक गाव एक संघांना पाहिलं. ओपनचं क्रिकेटही या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. खूप छान पद्धतीनं संपूर्ण स्पर्धा रंगली. आजचा दिवस अगदी खाली ठेवण्यात आला होता कारण ज्या प्रत्येक 2-2 टीम्स आपण घेऊन आलो होतो आणि त्यामधील ह्या सर्व मॅचेस, एक गोष्ट 6 षटकांचे मॅचेस झाले आणि दोन्ही एंडनं खेळण्याची जी संधी होती ती अगदी प्रत्येक खेळाडूला मिळाली होती. नक्कीच नक्कीच. आणि एक तर आज सोमवारचा दिवस आपण नेहमीच या ठिकाणी क्राऊड रविवारी पाहिलाय की रविवार असलं की क्राऊड मोठ्या प्रमाणात आपण पाहिलाय. मात्र सोमवार देखील असताना देखील धनंजय बघ हा शेवटचा दिवस असताना चॅम्पियन पाहण्यासाठी भरपूर क्राऊड आहे, भरपूर प्रेक्षक वर्ग आहे. लाईव्ह टेलिकास्ट देखील बरेचसे प्रेक्षक अजूनही लाईव्ह टेलिकास्ट त्या ठिकाणी पाहत होते कारण सर्वांना NCC ट्रॉफीचा चॅम्पियन पाहायचं आहे. आणि नक्कीच ज्यावेळेस चित्र स्पष्ट झालं त्यावेळेस जल्लोष देखील झालाय. आदरणीय दशरथ पाटील साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती यायचे. समाजसेवक दशरथ पाटील साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती या. जसं आपण उल्लेख केला की खूप छान पद्धतीनं 5 दिवसामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. ओपनच्या खेळाडूही होते, त्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दाखवलात. आपल्या विभागातील अर्नाळ्याचा संघ होता, तो देखील खूप चांगला खेळ त्यांनी केलात, शेवटपर्यंत लढत राहिले. पण नेहमी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान म्हटलं, आजचा जसं आपण वर्किंग डे म्हटलंय. सचिव भगवान पाटील यांना बोलवा. मी विनंती करतोय आगरीकोळी समाज सामाजिक संस्थे सचिव भगवंत पाटील, भगवानजी पाटील साहेब प्लीज विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. प्रत्येक वर्षी आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यापैकी नक्कीच एक नाव भगवानजी पाटील नेहमीच या स्पर्धेला आवर्जून हजेरी लावत आहेत. जसं आपण उल्लेख करतो की नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची स्पर्धा म्हटली, आजचा सोमवारचा दिवस वर्किंग डे, परंतु प्रेक्षकांची उपस्थिती आज सोमवारचा दिवस असूनही आता बऱ्याच प्रेक्षकांनी बाबा कमेंटही केली होती की फायनल रविवारी का नव्हती. त्याचं कारण होतं 9 तारखेला जसं या मैदानाचं आपण पाहिलं तर खास करून वाढदिवस जो आपण सेलिब्रेशन केलंय आणि त्या वर्धापन दिनानिमित्त आपण पाहिलं तर खास करून वर्धापन दिनाच्या निमित्तानं 9 तारखेला तो फायनल डे घेतलाय. बऱ्याच प्रेक्षकांनी म्हटलं होतं की रविवारी बाबा फायनल का झाली नाही. त्याचं कारण होतं दरवर्षी 9 तारखेलाच फायनल डे आपण या मैदानावरती सेलिब्रेशन करत असतो, परंतु आज प्रेक्षक वर्ग सोमवारचा दिवस होता तरी देखील मोठ्या संख्येने या मैदानावरती आला होता. बरेचसा क्राऊड जर पाहिला तर DBN मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खास करून संपूर्ण स्पर्धा घर बसल्या आपल्या टीव्हीवरती देखील बऱ्याच जणांनी पाहिलेत, मोबाईलवरती स्मार्टफोनवरतीही पाहिलेत. तर प्रेक्षकांबद्दल आपण काय सांगाल? धनंजय नेहमीच या स्पर्धेला प्रेक्षकांना पसंती दिली आहे, यात काही शंका नाही आहे. मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय, जसं मोठमोठ्या स्पर्धांना प्रेक्षकांनी पसंती, त्याचप्रमाणे या आपल्या पंचकृषीमध्ये या स्पर्धेला देखील चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय. असं नाही की प्रतिसाद मिळत नाहीये. जे आपण 25 वर्ष साजरे केलं ते देखील अगदी जल्लोषात केलं. आणि या वर्षी आपण काय पाहिलं 2007 जवळपास 26चं वर्ष आहे, 27 वर्ष आहे. मात्र एक बदल या स्पर्धेमध्ये झालाय, क्रिस्टल ट्रॉफी. ज्या ट्रॉफी सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि कौतुक असेल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं की यावेळेस आपण क्रिस्टल ट्रॉफी धनंजय या स्पर्धेमध्ये पाहतोय. म्हणजे 6 फूट 7 फूट आता तो वापर नाही केला, पण क्रिस्टल ट्रॉफी आणल्यात NCC चषक 2027 साठी आणि विशेष आकर्षण आहेत. आता ही ट्रॉफी जर पाहिली तर दिसताना साधी सुधी वाटतंय, पण ती ज्याने उचललंय ना त्याला माहित आहे की त्या ट्रॉफीचं वजन किती आहे. वजनदार ट्रॉफी आहेत आणि 27व्या पर्वामध्ये नारंगीचा हेतू काय होता, ट्रॉफी अशा प्रकारे आणायची आणि 14 ते 15 किलो तिचं वेट आहे, वजन आहेत. अशी ट्रॉफी आहेत घरात तुम्ही घेऊन गेल्यानंतर ती ट्रॉफी ठेवल्यानंतर एक वेगळं फिलिंग येणार. म्हणजे 6-7 फुटाच्या ट्रॉफी आज घरामध्ये ठेवल्या तर त्या लवकर खराब होतात, पण ही जी ट्रॉफी आहे ना लक्षात राहणार, लाईफ टाईम ट्रॉफी लक्षात राहणार. आणि ज्याप्रमाणे आपण धनंजय म्हटलं तू की वजन, मात्र ही वजनदार ट्रॉफी पटकवण्यासाठी मेहनत करायला लागली, तितकीच मेहनत देखील करावी लागली ही वजनदार ट्रॉफी पटकवण्यासाठी. आणि आणखीन एक ज्याप्रमाणे आपण मगाशी देखील उल्लेख केला होता, आपण अनेक स्पर्धांमध्ये बाईक पाहतोय, बायसिकल पाहतोय, 4 व्हीलर पाहतोय. मात्र या स्पर्धेमध्ये आपण एक वेगळं आणलंय, वॉशिंग मशीन. आणि ही का आणली? यस ही का आणली? कारण आता कुठेतरी बघा ज्यावेळेस जो या वॉशिंग मशीनचा मानकरी असेल, जो याचा हकदार असेल, तो ज्यावेळेस ही वॉशिंग मशीन घरी घेऊन जाईल ना, ही वॉशिंग मशीन घरच्या कामासाठी उपयोगी पडणारी वस्तू आहे. घरात किती ट्रॉफी आहेत याची मी म्हणेल एक वेगळी बाजू आहे. मात्र घरातले लोक खुश होतील की आता भले माझा मुलगा असू द्या
किंवा माझा पती असू द्या, आत्ता कुठेतरी माझ्या कामाची वस्तू बाबा घरात आले. हो, यात काही शंका नाही, यात काही शंका नाही. जे कपडे आता क्रिकेट खेळताना खराब होतील ते कपडे मात्र ही वॉशिंग मशीन साफ करून देईल. नाही, भरपूर 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 खुश होणार आहेत. कारण ज्या खेळाडूला मिळेल परिवाराचे सदस्य तर खुश होणार, पण सर्वात महत्वाची गोष्ट काय तर त्याची सौभाग्यवती जो खेळाडू असेल त्याची मिसेस तर खुश होणार आहेत. कुठला खेळाडू आहेत आणि त्याची चर्चा होणार आहे. सध्या आपल्या स्क्रीनवरती आपण पाहिलं तरी वॉशिंग मशीन आहेत. थोड्याच वेळामध्ये अगदी थोड्याच अवधीमध्ये बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम आहेत. सर्व आपले सन्मान्य अतिथी आहेत त्यांना आपण मंचावरती पाहतायत. मी सर्व टीमला विनंती करतोय, विनर टीम, रनर अप, तृतीय चतुर्थ टीम आपण या ठिकाणी या. तुम्ही जितकं लेट कराल तितका प्राइज सर्वांनी लेट होईल, त्यामुळे सर्वांनी जवळ या. आता काही क्षण आपल्याकडे आहेत, एक 10 ते 15 मिनिटं आपल्याकडे आहेत. त्या 10 ते 15 मिनिटाच्या अगोदर हा बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी अगदी संपवायचा आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहेत, जितके जवळ याल तितका कार्यक्रम लवकर सुरुवात करता येईल. हो, जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी कार्यक्रम देखील सुरू करत नाही. तर प्लीज तुम्हाला जर घरी लवकर जायचं असेल ना तर लवकर या. तुम्ही समोर आलात लगेच आम्ही कार्यक्रम सुरू करतोय, जेणेकरून तुम्ही देखील फ्री व्हाल. त्यामुळे लवकर या. जे सर्व विजेते आहेत त्या सर्व टीमला विनंती करतोय सर्वांनी यायचं आहे. थोड्याच वेळामध्ये अगदी बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम आहेत. डीबीएन मीडियाच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक वर्ग आज आम्हाला ऐकत होते, पाहत होते, एनसीसी चषक पाहत होते, त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आहेत. आता 10 ते 15 मिनिटाचा जो कार्यक्रम आहे तो देखील खूप महत्वाचा आहे, कारण इथे बक्षीस वितरण समारंभ होणार आहेत. आणि कुठल्या खेळाडूला, आपल्या आवडत्या खेळाडूला बेस बॅटर, बेस बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, वॉशिंग मशीन कोण घेऊन जाणार, एनसीसी चषक पर्व 27 वेळची, तर थोड्याच वेळामध्ये माहीत पडेल. चला टीमला विनंती आहेत, विनर टीम जवळ या, जवळ या. आकाश आपल्या सर्व खेळाडूंना जवळ घेऊन या. क्रितेश सर्वांनी जवळ या. पालघरचे खेळाडू, तुम्हाला पालघरला जायचं आहे, मुंबईचे काही खेळाडू आहेत, सर्वांनी पुढे या ही विनंती असेल. चला घाई करा मित्रांनो, प्लीज विनंती करतोय या लवकर. पुढील कार्यक्रमाची अगदी सूत्रसंचालन ते आम्ही तुकाराम मंगेला सर यांच्या दिशेने देतो. धन्यवाद धनंजय पाटील. आणि आमच्या पांजूतील समालोचक भरत राऊत यांचा आपण आवाज ऐकला होता. नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाची स्पर्धा अगदी 26 वर्ष पूर्ण झाली, 27वे पर्व होतं. याचं आयोजन नियोजन करताना पूर्ण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ, सर्व सभासद, सर्वांची मेहनत होती. त्यांच्या जोडीला हे समालोचक मित्र देखील होते, त्यांचा देखील महत्त्वाचा हातभार लागला की 21 वर्ष, कारण हे मोठं शेड्यूल असतं. हे मोठं शेड्यूल पार करताना कदाचित एक समालोचक, 2 समालोचक कधी पुरेसा होत नाही आहेत, कारण बाकी स्पर्धा पाहिले तर 2-2 समालोचक असतात, पण इथे 7 समालोचक येते. त्या आपलं देखील मनापासून आभार आहे. गेल्या 26 वर्षाची परंपरा, अगदी 2 दशकाहून अधिक काळ झाला, 3ऱ्या दशकाच्या दिशेने आपण जातोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने सुरू केलेला तो प्रवास 2000 सालापासून, आणि अगदी एक वर्षामध्ये एक विजेत्याला आपण पाहिलेले आहेत. आणि आजचं हे वर्ष देखील त्याला अपवाद नव्हतं. नवा विजेता, नवा विनर, असा विनर पुढे आलाय की त्यांनी देखील स्वप्न पाहिलं होतं की बाबा एकदा तरी चॅम्पियन होऊ द्या, एनसी चषकामध्ये आपलं नाव कोरलं जाऊया. आणि तेच काम आज कदाचित नियती 11 निर्मलच्या संघाने घेतलंय. आणि मनापासून आनंद आमचे मित्र केतन यांच्यासाठी वागतोय, कारण केतन प्रत्येक वेळेला टीम घेऊन येतात, संघ घेऊन येतात, पण यावेळेला त्यांना यश लाभले. त्याकरता त्यांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन असणार आहे, कारण मागच्या काही वर्षामध्ये ते कंटिन्युअसली आले, सलग आले. यावेळेला सक्सेस झाला, बिलकुल कामयाबी एक दिन में नहीं मिलती, पण केतननं आणि टीमनं दाखवून दिले, कोशिश करो तो भाई एक दिन मिली जाती है. त्याच्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन राहतील. या आमच्या प्रवासामध्ये प्रत्येकाचा रोल राहिला आहे आणि प्रत्येकानं दिलेलं योगदान राहिले आहेत. अपार्ट फ्रॉम फर्स्ट डे, पहिल्या दिवसामध्ये समाजाच्या कक्षामध्ये जर आपण पाहिलं तर भारत राऊत आमच्या जोडीनं होते. दुसऱ्या दिवसाचा प्रवास जर पाहिला तर दुसऱ्या दिवशी खास पुण्यावरनं गोपी जाधव यांचा आवाज आपण ऐकला होता. तिसऱ्या दिवशी जर आपण बघितलं तर प्रशांती यादवडे त्यांचा आवाज आपण ऐकला होता. ना आज 7 समालोचक मित्र होते. झहीरभाई तर होतेच आमच्या जोडीनं, भरतजी मोरे होते, त्यानंतर कैलास पाटील यांचा आवाज आपण ऐकला, धनंजय पाटील यांचा आवाज ऐकलाय, घनश्याम भोईर यांचा आपण आवाज ऐकलाय, भारत राऊत देखील आमच्या जोडीनं आज समालोचक कक्षामध्ये होते. अगदी परंपरा फार मोठी आहे, कारण एकेका दिवसाला 9-9 समालोचक आपण पाहिले आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण कौस्तुभ मेहर यांचा आवाज ऐकलाय, प्रमोद तांबडकर सर अर्थात आमच्या आदर्श शाळेतील शिक्षक आहेत,
त्यांचा आवाज आपल्या आम्ही समालोचकांचा पहिल्यांदा सन्मान करतोय, कारण त्यांची भूमिका नेहमीच राहिले, कारण शांताराम करत आहेत. त्यांना मी विनंती करेल आपण पुढे या, कारण एका समालोचकाने दुसऱ्या समालोचकाचा सन्मान करणं गरजेचं आहे, कारण ज्यांच्या जोडीनं आम्ही समालोचकांना क्षेत्राची सुरुवात केली, आता आज समालोचकांचा हा सन्मान केला जातोय. आपण विनंती करू 24/7 कॉमेंटेटर झहीर आपण या झहीर यांच्यासाठी टाळ्यांचा गजर होईल, कारण एक मागची स्पर्धा अगदी 7 दिवस नॉनस्टॉप कॉमेंटेटर 24/7 कॉमेंटेटर म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं झहीर यांचा सन्मान हा केला जातोय. त्यानंतर आपण अजून पुढे जातोय. मागच्या काही दिवसामध्ये जर पाहिलं तर एक आवाज आणि एक नातं नेहमीच या नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाशी जुडलेलं आहे, तर त्यांचाही सन्मान केला जाणार आहे. कैलास पाटील गेल्या 18 वर्षाची साथ कैलासची आपल्याला लाभलेली आहे आणि त्यांचाही सन्मान केला जाणार आहे. राजेश पाटील ओम साईराम पदयात्री मंडळाचे अध्यक्ष आहेत, नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचे सदस्य आहे कैलास पाटील, यांचा सन्मान केला जातोय. 18 वर्ष साथ दिलेले आहेत. कैलास आणि शांताराम सांगता भाई ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, बिलकुल, आणि ती दोस्ती आजही कायम आहे. कैलास पाटील यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करेल धनंजय पाटील, धनंजय आपण देखील पुढे या. मागचे 4 दिवस एक स्पर्धा करण्यामध्ये बिझी होते, पण विनंतीला मान दिली आणि आज ते उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान केला. भगवान दादा आपण या पुढे. भगवान दादांच्या शुभ हस्ते आपण बघितलं हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जाणार आहे. धनंजय पाटील आमचे कोपरे येथे एक समालोचक, फार कमी कालावधीमध्ये अगदी एक समालोचक नावारूपाला आला या मैदानावरती, आणि बाहेर देखील आमच्या जोडीनं नेहमीच धनंजय पाटील यांचा आवाज आपण ऐकलात, त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर मी इथे विनंती करेल आमचे पांजू येथील समालोचक मित्र भारत राऊत आज मास्टरमध्ये बिझी असतात, पण त्यांना विनंती केली होती बाबा या, तुमचाही आवाजाची आवश्यकता आहे. सदानंद पाटील नगरसेवकांनी ते रेडी आहेत आणि अगदी त्यांच्या शुभ हस्ते आपण बघितलं तर हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जाणार आहे. भारत राऊत आमचे मास्टरचे अगदी समालोचक आहेत. अजून एक आमचे समालोचक मित्र आपण पाहिलं तर भरतजी मोरे, जर आपण असाल तरी या. भरतजी मोरे, कारण त्यांचंही बिझी शेड्यूल असतं, फक्त क्रिकेट नाही तर कबड्डी असेल, स्केटिंग असेल, अगदी कला क्रीडासारखी स्पर्धा ज्यांनी कव्हर केलेली आहेत, आणि त्यांचाही सन्मान केला जाईल. सदानंद पाटील आहेत आपण या सदाता, आणि हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जाणार आहे. नेहमीच बिझी शेड्यूल आहे, आणि या बिझी शेड्यूलमध्ये आज नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या या मैदानावरती आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार. नक्कीच थांबवतोय, कारण सर्वांचा सन्मान पाहिलात, आणि असे समालोचक ज्यांच्या माध्यमातून भरपूर काही गोष्टी आम्ही सर्व समालोचक शिकण्याचा प्रयत्न करतोय. द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर म्हणून ज्यांची नेहमीच ख्याती आहेत, द व्हॉइस ऑफ नारंगी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत, तुकाराम मांगेला सर यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. ही एवन जोडी आहेत, शांताराम गरज सर आणि तुकाराम मांगेला सर, कारण या जोडीलाच पाहून डबल कॉमेंट्रीला जिथून सुरुवात झाली होती ते खऱ्या अर्थानं नारंगीचंच मैदान आहेत, आणि हीच जोडी पुन्हा एकदा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तुकाराम मांगेला सरांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी करण्यात आला आहे. ओव्हर टू तुकाराम सर. धन्यवाद. हे प्रेम आहे, करामध्ये याच मैदानाने एक नाव दिलं, ओळख दिली, आणि जो काय मी आहे, मी नेहमीच सांगतो, मी जो काय आहे चांगला वाईट नाही सांगत, पण जो काय आहे, जे काय समालोचन क्षेत्रामध्ये करू शकलो किंवा मिळवू शकलो, याच्या पाठीमागे फक्त एकच नाव आहे, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ. त्याच्यामुळेच कदाचित मी आज उभा आहे, किंवा त्याच्यामुळेच या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकलो. त्यामुळे धन्यवाद नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ. त्यानंतर आपण सन्मान करतोय आमच्या डीजे मास्टरचा. डीजे मास्टर चला, राज सन्मान होईल तुमचा आज, आणि राज आपण या. वेगवेगळी गाणी वाजवण्याचं काम, मनोरंजन करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहेत, आणि बरोबर टायमावरती कुठलं गाणं लावायचं ते आता डीजे राज यांना परफेक्ट अगदी माहीत आहे. तसे डीजे राज यांचा सन्मान आदरणीय नरेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतोय. राजसाठी टाळ्यांचा आवाज होईल. राज धन्यवाद. आणि त्यानंतर आपण सन्मान करूया. ही संपूर्ण स्पर्धा अगदी यूट्यूबवरती घर बसल्या पाहिली, नीट अँड क्लीन टेलिकास्ट म्हणून एक चॅनल असं आहे, याच गावाचं आहे, आणि याच गावातील 2 तरुणांनी सुरू केलेलं ते DBN मीडिया हे चॅनल आज वानखडेपर्यंत पोहोचलं. खरं म्हणजे या मातीपासून प्रेरणा घेऊन त्या मातीपर्यंत पोहोचलं होतं. माध्यम कदाचित वेगळं असेल, पण सुरुवात याच मातीने करून दिली, आणि आज DBN मीडिया अगदी उत्तरोत्तर प्रगती करतंय. DBN मीडियाचा सन्मान
इथे केला जाणार आहे. रवींद्र सर आहेत, रवींद्र सरांना विनंती आपण पुढे या आणि या DBNचा सन्मान केला जाईल. आजच्या दिवसामध्ये 5 कॅमेराचा वापर डीबीएन मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं प्लेअर पोझिशन बनवणारं चॅनल म्हणून डीबीएन मीडियाला पाहिलं. वानखेडेच्या स्टेडियमवरती आपण पाहिलं डीबीएन मीडियानं जवळपास 7 ते 8 कॅमेराचा वापर करण्यात आला होता आणि वानखेडेचं स्टेडियम अगदी गाजवलं होतं डीबीएन मीडियानं आणि डीबीएन मीडियाचा हा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. राज आणि धनंजयजी मांगेला हा सन्मान आहे तो सन्मान त्या ठिकाणी स्वीकारतायत. DBNचा सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण एक सन्मान करणार आहोत. एक सन्मान आपण करणार आहोत कारण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मैदान जसं प्रत्येकानं धनंजय एक गोष्ट नक्कीच सांगितली की या मैदानावरची हिरवळ अगदी लश ग्रीन खेळपट्टी सर्वांची चर्चा झाली कारण या मैदानावरती खेळणं प्रत्येकजण पसंत करतो. पण याची निगा जसं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ ठेवतं ना तसं एक नाव आहे. आमच्या इतक्या वर्षामध्ये असलेले आमचे पीच क्युरेटर या मैदानाचे माली अर्थात अशोक राणे यांचा सन्मान केला जाणार आहे. अशोक राणे जसं आता वैभव मालीनं बॅटिंग केली होती तसे आपलं अशोक माली आहेत कारण अशोक मालीनं खास करून ती खेळपट्टी बनवली होती आणि त्यांना नुसतं माली बनून चालणार नाही तर आता मालिक पण आहेत. अशोक मालिक यांचा हा सन्मान आहे. तो सन्मान या ठिकाणी आदरणीय सदानंद पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतोय. तर जी खेळपट्टी बनवली आहे त्या खेळपट्टी हे मैदान जे हिरवगार दिसते ते हिरवगार दिसण्यामागे जी मेहनत जशी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची आहे तसे आमचे माली आहेत अशोक राणे आणि त्यामुळे हा सन्मान त्यांचा व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर फक्त अशोक राणे नाही आहे तर अजून आमचे आहेत माळी दिनेश मांगेला. दिनेश आपण देखील या कारण त्यांच्या साथीनं तर मित्रांनो जाऊया पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून आभार धनंजय आहेत आमच्या जोडीनं करणं स्पर्धा करणं म्हटलं की काही गोष्टी असतात जसं खेळाडूंचा सहभाग संघांचा सहभाग प्रेक्षकांची साथ या सर्वांच्या जोडीमुळेच कदाचित कुठलीही स्पर्धा यशस्वी होऊ शकतं. एक आयोजक म्हणून त्यांचा प्रयत्न असतो प्रायोजकांची त्यांची साथ लाभते प्रेक्षकांची देखील साथ आहे आणि खेळाडूंनी दिलेला प्रतिसाद आहे. अजूनही सन्मान आहे कारण जरी आज असं एक व्यक्तिमत्व सध्या व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत जरी ते आगरी कोळी सामाजिक संस्थेचे असले तरी नारंगीचा सचिव असले तरी नारंगीचा एक भाग बनलेले आहेत. त्याच्यामुळे भगवान दादाचा सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. भगवान दादा पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सचिव आहेत पण नारंगीचा एक भाग आहेत. नारंगीच्या प्रत्येक कार्यात नेहमीच त्यांची उपस्थिती असते त्यामुळे भगवान दादा यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय भगवान पाटील सरांचा सन्मान आहे. नगरसेवक आदरणीय सदानंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतात. हे आपण बक्षीस वितरण समारंभाचा जो कार्यक्रम आहे त्या दिशेने आपण बोलणार आहोत. तर म्हणून हे सांगतो की पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ त्या सर्वांचा आभार मानतोय त्या सर्वांना धन्यवाद देते ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे हातभार लावला सहकार्य दिलं कारण कदाचित प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही कदाचित नाव घेताना एखाद्याचं नाव राहूनही जाईल त्याच्यामुळे ज्या लोकांनी या स्पर्धा यशस्वी करण्यामागे हातभार लावला सपोर्ट केला सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. मागचे 5ही दिवस जी प्रेक्षकांची साथ लाभली एक अतूट बंधन लागले नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि प्रेक्षक हे अतूट बंधन मागच्या 26 वर्षामध्ये ते कायम टिकून राहिले आहेत त्यांचं देखील मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी लाभलेले आपले पंच म्हणजे आपले नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे सदस्यच होते पण त्या पंचांचं देखील मनापासून आभार मानूया. थँक्यू व्हेरी मच. स्कोररची भूमिका अगदी योग्य पद्धतीनं त्याने देखील पार पाडली कारण प्रत्येकाला दिलेलं काम आहे नित्यनेमानं करायचं आहे. याच उद्देशानं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ पुढे चालले आणि मार्गक्रमण करत असतं. तर पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानूया आणि मुख्य बक्षीस वितरण समारंभाला
आपण आता सुरुवात करतोय. अंतिम सामना झाला दोन संघामध्ये, नियती 11 निर्मळ आणि जयू दुर्गेश 11 अर्नाळा या दोन संघादरम्यान अंतिम सामना झाला. अगदी शेवटच्या क्षणी असं वाटलेलं की बाबा अर्नाळ्याचा संघ किती धावा करेल, 50च्या पार जाईल न जाईल, पण शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकार त्या धावा झाल्या होत्या. आणि त्यानंतर बऱ्याच जणांचा कयास होता की प्रत्येकाचं थोडंसं प्रेडिक्शन होतं की कदाचित दव पडले, थोडंसं ड्यू फॅक्टर आहे, चेंडू ओला होईल, चेंडू ट्रॅव्हल होईल न होईल, या थोड्याशा कंडिशनमध्ये या 56 धावा अडचणीच्या ठरू शकतील. कदाचित हा पाठलाग हा होईल न होईल, या सर्व शंका कुशकांना ज्याने आपल्या बॅटनं उत्तर दिलं, आपल्या खेळानं उत्तर दिलं, आपल्या दर्जेदार खेळानं प्रत्युत्तर दिलं. अंतिम सामन्यातील सामनावीर 38 धावा ज्याने केल्यात वैभव माली ठरल्यात अंतिम सामन्यातील सामनावीर. फायनलचे सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच वैभव माली. वैभव आपण लगेच या केतन आपल्या टीमला लगेच घेऊन ये, कारण बक्षीस समारंभ लगेच आपण सुरू करतोय. कारण असा खेळाडू धनंजय बऱ्याच वेळेला प्रेडिक्शन असतं की चेंडू ओला होतोय, ट्रॅव्हल होईल न होईल, 56 धावा कदाचित चॅलेंजेबल ठरू शकतील. त्यावेळेला वैभव मालीने केलेली बॅटिंग अगदी अफलान होती. काही अगदी श्वास रोखून धरणारे फटके त्याने खेळले गेले. येस, डेफिनेटली वैभवला पण खेळताना पाहिलं, वैभवची बॅटिंग पाहिलीत आणि वैभव माली अंतिम सामन्याचे सामनावीराचा पुरस्कार आहे तो वैभव माली यांना या ठिकाणी मात्र दिला जाणार आहे. चला वैभव आपण लवकर या. 38 धावांची खेळी आणि काही फटके तर अगदी फॉलिंग स्वीपचा तो षटकार, सुरुवातीला पायावरचा तो फ्लिक अगदी नेत्रदीपक होते. म्हणजे बऱ्याच जणांनी बॅटिंग केली अंडर फ्लडलाईट्स दव असताना, पण वन ऑफ द बेस्ट इनिंग असं म्हणूया फायनलमध्ये खेळलेली. समोर मारलेला षटकार तो देखील खूप इम्पॉर्टंट होता आणि अक्षय कासार तो पुरस्कार तो मात्र स्वीकारतील. आणि वैभव मालीने बॅटिंग केली तेव्हा अक्षय कासारच जोडीला होता. आणि अक्षय कासारचं देखील हे फेवरेट ग्राउंड आहे. नेहमीच तो सांगतो या मैदानावरती आलो की अगदी एन्जॉय करतो, बॅटिंगला देखील एन्जॉय करतो. अभिनंदन वैभव माली. अंतिम सामन्यातील सामनावीर 38 धावांची खेळी ज्यानं साकारली होती. त्यानंतर सर्वोत्तम गोलंदाज अगदी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 3 खेळाडूमधली ही लढाई होती, 3 खेळाडूमधली चुरस होती, 3 खेळाडू अगदी लाईनमध्ये होते, एकपेक्षा एक सरस. म्हणजे ते नियती निर्मल संघाचा एक खेळाडू होता जयू दुर्गेश 11 अर्नाळा. त्यानंतर जनकराजा उत्तनचा एक खेळाडू आणि गोकिवल्याचा देखील 4, म्हणजे 3 बोललो पण 4 खेळाडूमधली ही लढाई होती. आणि त्यामध्ये आता कुठला खेळाडू आहे कोणी गेस करेल? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, NCC चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आता मात्र दिलं जात आहे. जसं उल्लेख झाला की 4ही संघ होते, त्या 4ही संघामधून टफ फाईट होती, रेस होती आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार त्या खेळाडूच्या नावी जातोय. एका खेळाडूच्या नावावरती 9 विकेट आहेत, एकाच्या दोन खेळाडूच्या नावावरती 9 विकेट आहेत, एकाच्या 8 विकेट आहेत आणि एकाच्या नावावरती आहेत 10 विकेट. आणि तो खेळाडू ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्तम गोलंदाज. अर्थात त्यानं विथ द बॅटही कामगिरी केली, असं नाही की फक्त बॉलिंग केलेली आहे. जनक राजा उत्तन संघाचा एव्हीएन ठरलाय या बेस्ट बॉलर एव्हीएन. उत्तम टीम चला या एव्हीएन ठरल्यात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, 10 विकेट ज्याच्या नावावरती आहेत. इव्हीएनला हा पुरस्कार तो मात्र दिला जातोय. जनकराजा उत्तन या संघाचा आपण पाहिलं तर खेळाडू बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार आहे. इव्हीएनच्या जागी त्यांचे मेंबर्स आहेत ते मात्र स्वीकारतायत. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. हा पुरस्कार आपण पाहिलं तर इव्हीएनला मात्र प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. त्यानंतरचा पुरस्कार दिला जाणार आहे सर्वोत्तम फलंदाज, संपूर्ण स्पर्धेतल्या बेस्ट बॅट्समन. आता इथे सुद्धा 3 खेळाडू होते, त्याच्यामधली रेस लागली होती, अगदी चुरस होती. पण जसं स्टॅटिस्टिक पाहिलं आणि ज्यांनी क्वालिफाय केलं, अगदी टॉपपर्यंत पोहोचले, अशा खेळाडूची निवड करणं आवश्यक होतं. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आहे NCC चषक 2026-26
आणि त्याचा उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक मात्र या ठिकाणी दिलं जात आहे. 3 संघांमध्ये रेस होती आणि त्या 3 संघापैकी तो खेळाडू आहे ज्यानं बॅटिंग या मैदानावरती अफलातून केलंय. आपल्या कामगिरीच्या जोरावरती उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरणारा खेळाडू आणि त्या खेळाडूचं नाव आहे, जसं मी उल्लेख केला की विथ द बॉल खेळलेला होता, विथ द बॅटही खेळल्यात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 68 धावा ज्याच्या नावावरती आहेत आणि तो अगदी सुरुवातीपासून प्रत्येक सामना चांगला खेळला. आणि या टीमचं नाव आहे नीती 11 निर्मळ. खेळाडूचं नाव योगेश वाळेकर, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. निर्मळ टीम, नीती 11 निर्मळ. चला आपण या योगेश भाळेकर आज बॅटिंगमध्ये अफलातून कामगिरी, बॉलिंगमध्ये अफलातून कामगिरी, इनटू द फिल्डिंग. संघासाठी ज्या ज्यावेळी फिल्डिंग करण्यासाठी आपण पाहिलं तर तो आला त्यावेळी त्यानं फिल्डिंग देखील मैदानावरती खूप चांगली केल्यात. आणि योगेश भालेकरचा पुरस्कार आहे तो पुरस्कार मात्र या ठिकाणी स्वीकारला जात आहेत. आदरणीय सदानंद पाटील साहेब आपल्या डोंगरपाड्याचे त्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आहे तो मात्र या ठिकाणी दिला जातोय. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. त्यानंतर आपण पारितोषिक दिलं जाणार आहे. आता वॉशिंग मशीन आहेत, पहिलं ती देऊया की बाकीचे 2 ट्रॉफीज? हां, आपण तिसऱ्या क्रमांकाचे दोन्ही होते, म्हणजे तिसरा आणि चौथा नाही आहे, तर तृतीय क्रमांकाचे 2 विजेते आहेत. अगदी क्वालिफाय केलं पण त्या टॉप 2 मध्ये जाताना थोडेसे अडखळले. कदाचित ती थोडीशी अडचण दूर करण्यामध्ये ते कमी पडले, पण चांगला खेळ त्याही संघाने नक्कीच दाखवलेला आहे. त्याच्यामुळे तृतीय क्रमांक 2 असे संघ आहेत ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. आणि एक तर संघ असा आहे धनंजय की तो संघ पहिल्या म्हणजे वसई तालुक्यातील ज्यावेळेला 16 संघांचा सहभाग नोंदवला ना त्यावेळेला पहिल्यांदा प्रवेश नव्हता, अगदी शेवटच्या क्षणी आला. अगदी बॅकडोर एंट्री केली, वाईल्ड कार्ड एंट्री केली आणि या कानामागून आला, तिखट झाला आणि या स्पर्धेतला 3ऱ्या क्रमांकाचा संघ तो ठरलाय. संघाचं नाव आहे टीम गोकिवरे 11चा संघ ठरलाय एनसीसी चषक 2026 चा तृतीय पारितोषिकाचा मानकरी. टीम या पूर्ण टीम संघाने घेऊन गोकिवरे संघ सर्व खेळाडू जे खेळाडू उपस्थित आहेत गोकिवरे संघाचे त्यांनी विनंती आहे आपण यावं. या संपूर्ण संघ या. संतोष जाधव पिन्या त्यांचा संपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी उपस्थित होतोय. तृतीय पारितोषिकाचा मानकरी एनसीसी चषक 2026 आणि त्यामधला आपण पाहिलं तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे वसई तालुक्यातील संघ. त्या संघाचं नाव आहे गोकिवरे 11 आणि गोकिवरे 11 संघाला हा पुरस्कार मात्र या ठिकाणी दिला जातोय. सर्व सन्मान्य अतिथी मान्यवरांच्या शुभ असं आपण पाहिलं तर हा पुरस्कार आहे तो पुरस्कार मात्र दिला जातोय. फक्त मान्यवरांना दिसू देत, बाकी खाली बसले तर फोटो पण छान येईल आणि सर्व दिसतील आणि सर्व फ्रेम मध्ये येतील. आणि जसं संतोष जाधव पिण्याने म्हटलं होतं की गावाकडनं खेळताना तो अभिमान असतो. आज नक्कीच ही ट्रॉफी घेऊन जाताना गोकिवरे गावामध्ये भले कमी पडले पण छान खेळले गोकिवरे 11चा संघ. अभिनंदन. भले ते फायनलमध्ये प्रवेश होऊ शकला नाही पण नक्कीच चांगला खेळ तुम्ही देखील दाखवलाय, त्याच्यामुळे तुमचं विशेष अभिनंदन आहे. त्यानंतर अजून एक संघ असा होता की सेमीफायनलमध्ये अगदी पोहोचला पण तो टप्पा पार करू शकला नाहीये. संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्तम प्रकारे खेळला आणि 3ऱ्या क्रमांकाचा जो संघ ठरलाय या एनसीसी चषकातील 3ऱ्या क्रमांकाचा दुसरा संघ ठरलाय. त्या संघाचं नाव आहे ज्यानं मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना झुंज तर दिली होती परंतु शेवटी थोडंसं बॅकफुटला जावं लागलं. टीमचं नाव आहे जनक राजा. उत्तमचा संघ ठरलाय या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी. जनक राजा उत्तम संघ. जनक राजा उत्तमचा संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. ते पारितोषिक सन्मान्य अतिथींच्या शुभ हस्ते सध्या दिलं जात आहेत. हे सर्व आपले सन्मान्य अतिथी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते एनसीसी चषक मानाची ट्रॉफी मात्र आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यातली तृतीय पारितोषिकाची मानकरी ठरणारा संघाचं नाव उत्तमचा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. जनक राजा उत्तम संघ अभिनंदन. आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतोय. नक्कीच उत्तम खेळ त्यांनी दाखवला. शेवटला कदाचित सेमीफायनलचा तो टप्पा ते पार करू शकले नाहीयेत. त्यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीज तुम्ही म्हटलं होतं बाबा धुलाई करण्यासाठी किंवा आणि अशाला द्यावे लागणार ज्यांना बॅटिंग करताना पण धुलाई केले आणि गोलंदाजी करताना विकेटची कमाई केली. बॅटिंगला त्याने धुलाई केली आणि बॉलिंग करताना विकेटची कमाई केलेली आहेत. भारतजी राऊत यांनी म्हटलं होतं की बाबा टी शर्ट खराब होतात,
आणि टी शर्ट धुवावे लागतात. पण ऍड मध्ये सर्फ एक्सेल सांगते ना, कुछ अच्छा होता है, दाग लगते तो दाग अच्छे है. त्याच्यामुळे तेही आहे, महत्वाचं आहे. मॅन ऑफ दी सिरीज कोण वाटतंय? मॅन ऑफ द सिरीज कोण? योगेश भालेकर एक नाव येत आहेत अर्नाळाकडून. नाही नाही नाही, हे काही समजतच नाही तुम्ही काय बोलतायत. एकाने जोरात आवाज करून सांगायचंय. वरून पण काहीतरी आवाज येतात, पण तिथे नाही पाहिजे आम्हाला इथेच व्हायचं आहे. विघ्नेश साकलतोडे एक आवाज येतोय. विघ्नेशचं नाव येत आहेत इथून. योगेश भालेकरचं नाव येत आहेत. दोन्ही खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडू रेसमध्ये अगदी योग्य बरोबर ऑप्शन बरोबर निवडलेला आहे. फक्त जसा कॉम्प्युटरचा माऊस असतो ना, राईटला ऑप्शन दाखवतात, लेफ्टला त्याला सिलेक्ट करायचं असतं. तर आता तो सिलेक्ट करणार, कारण बघा डावा उजवा करण्याची गरज नाही आहे. दोघांनी चांगला खेळ दाखवलाय. विघ्नेश साकळतोळेचा खेळ आणि योगेश भालेकरचा खेळ देखील आपण पाहिला. त्यामुळे दोन्ही खेळाडू डिझर्व करतात या मॅन ऑफ द सिरीजसाठी. पण कदाचित शेवटचा अंतिम सामना दोन खेळाडूमध्ये आपण पाहिला होता. दोन्ही खेळाडूंची कामगिरी कशी झाली याच्यावरती पण डिपेंड होता. येस, त्याच्यावरती चर्चा होती. आणि त्या चर्चेनंतर त्या खेळाडूचं नाव हे आपल्या समोर येतंय. तो खेळाडू आहे टीम अर्नाळ्याचा. बघूया, तसं तर योगेश भालेकर देखील आहेत की टीम निर्मलचा. कारण एकाच्या नावावरती आहेत. बघा, एका खेळाडूच्या नावावरती आहेत. त्यानं 68 धावा केल्यात, 6 विकेट ज्याच्या नावावरती आहेत. एकाने केले 44 धावा, पण त्याच्या नावावरती आहेत 11 विकेट. कोण वाटतंय? कॅल्क्युलेशन करा. तो खेळाडू आहे, कारण तो फायनलचा मॅच. बघा, फायनलचा मॅच कदाचित योगेश भालेकर खेळले नाहीत, त्याच्यामुळे ते डिझर्व करत होते. पण त्याच्यामधला स्कोर, विकेट ते मॅटर करत होते. त्याच्यामुळे मॅन ऑफ द सिरीज, संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू, नाव आहे त्याचं. कोण आहे? तो खेळाडू आहे वन अँड ओनली अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या, अर्थातच विघ्नेश साखलतोडे. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मात्र जातो या खेळाडूच्या नावी, विघ्नेश साखलतोडे. सफाळ्याच्या परिसरामध्ये एक ज्यावेळी स्पर्धा झाली होती त्यावेळी त्या खेळाडूच्या नावी फ्रीज होता. आणि आज पुन्हा एकदा वॉशिंग मशीन विघ्नेश साखलतोडे यांच्या नावी जात आहेत. आणि हा पुरस्कार मात्र सर्व सन्मान्य अतिथींच्या शुभ हस्ते मात्र दिला जातोय. चला, टाळ्यांचा गजर अर्नाळा टीम. भाई, आता टाळ्या ना वाजवणार तर कधी वाजवणार? टाळ्यांचा गजर येऊ द्या, कारण हा विशेष खेळाडू आहे. आणि मागच्या स्पर्धेमध्ये देखील मला वाटतं ज्यावेळेला डिसेंबर महिन्यामध्ये स्पर्धा झाली होती, चॅम्पियन जयू दुर्गेश 11 संघ होता आणि चेहरा हाच होता विघ्नेशचा. येस, आणि आता ती आदत पण झाली असं वाटतंय. सवय झालंय विघ्नेशला या मंचावरती यायची. चर्चा मी विघ्नेशशी 2 मिनिटं करणार आहोत, कारण मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आम्हानंतर चर्चा तर होणार आहेत. विघ्नेश आमच्या जोडीने जॉईन असणार आहेत. सन्मान्य अतिथी सर्व आपण मंचावरती पाहतायत. हा हा, आता हाही सर्वात चर्चेचा विषय आहे. वॉशिंग मशीन भेटले, त्याचं लग्न नाही झालं. म्हणजे कदापि लग्न झालं असतं तर बायकोला सांगितलं असतं की बाबा मला वॉशिंग मशीन मिळाल्यात. विघ्नेश, सुरुवातीला तुझं अभिनंदन आहेत. नारंगीच्या मैदानावरती खेळण्यासाठी जो उत्साह असतो, जी एनर्जी असते किंवा प्रेक्षकांचा प्रतिसाद असतो, कसं वाटतंय मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाल्यानंतर? आणि आयोजनाबद्दल एकदा पुन्हा काय सांगशील? खूप चांगलं वाटतंय. आणि हे मालिकावीर होणं म्हणजे पूर्ण टीमचा सहभाग असतो, त्यामध्ये सगळ्यांची मेहनत असते. आणि थोडीशी माझी जास्त मेहनत झाली असेल, पण हे सर्व प्राधान्य यांच्यामुळे होत असते. आणि यूट्यूबच्या माध्यमातून जेवढं पण समर्थक असतात, सपोर्टर असतात, त्यांचं एक पॉझिटिव्ह माइंड असते की ही टीम जिंकावी, ह्याच्यातून चांगलं स्पोर्ट्स व्हावा, चांगला खेळ व्हावा. आणि तेच आज माझ्याकडून झालं, त्यामुळे खूप खुश आहे. आणि घरचे सुद्धा खुश असतील. आणि वॉशिंग मशीन घ्यायचीच होती, पण आई आहे, पण हे कपडे मलाच धुवायला लागायचे दररोज. आता सगळं व्यवस्थित होईल. वॉशिंग मशीन मिळालेलं आहे, जसं आपण उल्लेख केला की आता ही वॉशिंग मशीन घ्यायचीच होती आणि ती मिळालेली आहेत, तो डबल आनंद असणार आहेत. आता घरी जाऊन सर्वाधिक जास्त खुश आईचा उल्लेख केलाय. यापूर्वी अजून दुसरं कोण खुश होणार आहे का? दुसरं खुश कोण नाही, एवढी मोठी हस्ती कोण झाली नाही. करण नाही जाय खूप खुश असतील. पण हे बोलण्याच्या अगोदर एक पॉज घेतला त्यानं. मन में एक लड्डू फुटा था, बिलकुल फुटा यस था. यस, डेफिनेटली. आणि हा विघ्नेश साखलतोडे होता ज्याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आहेत, तो पुरस्कार स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेला आहेत. आणि
म्हणजे असं म्हणावं लागेल आता एक तरफ कुआ दुसरी तरफ खाई. अब विघ्नेश भाई करेंगे वॉशिंग मशीन में धुलाई. धुलाई ते केली जाणार आहे. एक कॅश प्राईज एक द्यायचं राहून गेले. मी फक्त थांबेल तुम्हाला कारण एक कॅश प्राईज आलं होतं. खास करून दशरथ गजानन पाटील याचकडनं एक कॅश प्राईज आलं होतं. ते सिक्सर ठोकले होते षटकार वैभव माली. वैभव माली प्रतिनिधी या केतनजी. केतन कोणीतरी अक्षय कोणीतरी या कारण वैभव मालीसाठी 2 षटकार ठोकले होते. त्याला 2,000 रुपये आहेत. तर वैभव या आणि 2,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे ते प्रदान करण्यात येते. पारितोषिक मात्र या ठिकाणी दिलं जात आहे. दिनेशजी मांगेला विनंती असेल आपण यावं. दिनेश या लवकर कारण अगदी आपण या बक्षीस वितरण समारंभाचा अगदी जवळ आहे. ते कारण दिनेश साठी टाळ्या होतील कारण अशोक राणेच्या सोबत विकेट बनवणं खेळपट्टीची निगा राखणं हे काम दिनेश मांगेला यांनी केले आणि त्यांचा हा सन्मान केला जातोय. चला मनापासून धन्यवाद दिनेश आपलं कारण विकेट बनवण्यामध्ये त्यांचाही महत्वाचा वाटा आहे. त्याबद्दल दिनेशजी यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतो. या जाऊयात आपण पुढील पारितोषिकाकडे. हो रात्रीच खेळ चालले त्यावेळी दिनेशजी मांगेला याच मैदानावरती असतात आणि 2 वाजता पण ते विकेट बनवू शकतायत इतकी जिद्द त्यांच्यामध्ये आहे. आणि ज्या ज्या वेळेला नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान बिझी असतं अगदी वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या संस्थेचे संघ खेळत असतात. मग ते डे नाईटच्या स्पर्धा असतात. मग कधी कधी मध्यरात्री होऊन जाते त्यावेळेला येऊन अगदी लाईट्स बंद करणं खेळपट्टीला पाणी मारलं हे सर्व काम दिनेश मांगेला यांनी व्यवस्थित पद्धतीने केलं. म्हणजे कारण त्या स्पर्धा आता मागच्या आठवड्यात एक अशी स्पर्धा झाली ना की संध्याकाळी 6ला चालू झाली आणि सकाळी 6ला संपली होती. अशी पण स्पर्धा होती. म्हणजे अख्खी रात्र जसं तुम्ही उल्लेख केला रात्रीच खेळ चाले आणि सकाळी तो संपे असं झालं होतं रात्रीचा खेळ. तर चला पुन्हा एकदा आपण जाऊया. NCC चषक 2026 आपण पाहिले आणि अंतिम सामना झाला. 2 संघामध्ये स्वप्न पाहिलं होतं हरण्याच्या संघानं चॅम्पियन होण्याचं पण स्वप्न थोडंसं भंगलं. कदाचित आज नियती 11 म्हणजे नियतीने कदाचित दुसऱ्याचं नाव लिहिलं होतं. नियती 11 निर्मळ आहे पण नियतीने आज नाव दुसऱ्याचं लिहिलं होतं. पण या स्पर्धेतला उपविजेता आणि मागच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर चॅम्पियन होता कैलासवासीय किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील. या स्पर्धेमध्ये तो चॅम्पियन होता आणि या स्पर्धेमधला उपविजेता संघ आणि रोख 75,000 रुपयाचा मानकरी ठरलाय आणि त्या संघाचं नाव आहे तिथे बॅनर लावलाय जयूचा आणि अगदी जयूच्याच नावाने हा संघ खेळतोय. जयू दुर्गेश 11 अर्नाळा संघ उपविजेता संघ कर्णधार. चला या आपण ट्रॉफीला स्वीकार करायचंय. NCC चषक 2026 आणि या 2026 आपण पाहिलं तर उपविजेता संघाचं नाव आहे जयू दुर्गेश 11 अर्नाळा. या संघाला आपण पाहिलं तर हा पुरस्कार मात्र या ठिकाणी दिला जातोय. आज खऱ्या अर्थानं आपण जयूला प्रत्येक जण मिस करतोय परंतु त्याच्याच नावाने असणारा हा संघ सदानंद पाटील सर यांचा मात्र सातत्यानं त्या संघाला पाठिंबा असतो आणि आज ते मात्र अगदी बॅकअप करतायत टीम अर्नाळ्याला आणि जयू दुर्गेश 11 अर्नाळ्याचा संघ चला एकदा जोरदार टाळ्यांचा आपण खूप छान पद्धतीने आपण खेळ पाहिला. जयू दुर्गेश 11 अर्नाळ्याचा संघ या स्पर्धेतील आपण पाहिलं तर रनर अप हा पुरस्कार तो मध्ये त्यांना दिला जातोय. देव माईक कोणाकडे मला वाटतं विघ्नेश खूप छान बोलतो.
जसं तुकाराम सर आपण उल्लेख करतो की ही स्पर्धा 1,50,000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं आपण पाहिलं तर 1.5 लाख रुपये आहेत. आणि ही स्पर्धा संपूर्ण आज खऱ्या अर्थानं डीबीएनच्या जर मीडियावरती आपण पाहिलं ना 1,11,000 लोकांनी ही संपूर्ण स्पर्धा वॉच केलेली आहे. एकदा टाळ्यांचा गजर होणार आहेत. 1,11,000 जास्त लोकांनी ही संपूर्ण स्पर्धा डीबीएन मीडियाला अगदी युट्यूब वरती पाहिलेल्या आहेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि आता वेळ झालाय त्या चॅम्पियन संघाला बोलवण्याची. तो चॅम्पियन संघ असणार आहे. बघा, जसं मी उल्लेख केला होता की बाबा आजचा दिवस कदाचित हरणाऱ्याच्या बाजूने नव्हता, म्हणून म्हटलं ना आमचे कॉमेंटेटर विजय नेहमीच सांगायचे की दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी, और आज का दिन आपका है ना तो आपके हाथ में ये ट्रॉफी भी होगी. जर नियती असेल तर त्याच्यामुळे आजचा दिवस तुमचा आहे तर ही ट्रॉफी असणार आहे. आणि या टीमला घेऊन आल्यात, म्हणजे जसं मी केतनचा उल्लेख केला तसा नियती 11 निर्मळ आहे ना, सुजित भाऊ देखील आहेत. त्याकरता त्यांचाही रोल महत्त्वाचा आहे, कारण टीमला ते घेऊन आलेत. त्याच्यामुळे त्यांचं एक स्वप्न होतं की नारंगीला एकदा तरी चॅम्पियन व्हायचं, एकदा तरी ट्रॉफी मिळवायची आणि NC चषक पटकवायचा. आज अगदी नियतीनं, बऱ्याच वेळेला नियती डाव साधते, पण नियतीनं आज अगदी त्यांच्या नावावरती लिहिलं होतं नियती 11 निर्मळ आहे चॅम्पियन, NC चषक 2026चा विजेता. चला कर्णधार या, सुजित आपण देखील या, अक्षय आपल्या टीमला घेऊन या, राहुल. आणि कदाचित ती जी त्रिमूर्ती आहे ना अक्षय राहुल यांच्या नावावरती पण नियतीने लिहिले बाबा तुम्ही येणार तर चॅम्पियनच होणार. तसं अक्षय आणि राहुल पण आहेत. सुजित दादा आणि संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या अगदी खऱ्या अर्थानं या टीमला मात्र नेहमी पाठिंबा त्यांचा असतो. आणि त्यांनी बनवलेला हा संघ आपल्याला खास करून पाहायला मिळाला. केतनजी यांनी अगदी लिडरशिप केली आणि संपूर्ण आपण पाहिलं तर NCC चषक 2026चा मानकरी ठरणारा संघ, संघाचं नाव आहे नियती 11 निर्मळचा संघ. या 1.5 लाखाच्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये मानकरी ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. हॅलो हॅलो हॅलो. पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून आभार मानतोय. थँक्यू व्हेरी मच. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची स्पर्धा, प्रत्येकानं दिलेलं योगदान. आणि जसं गाणं लागलं होतं कारण मुंबईचा सम्राट याच मैदानावरती केतन असतील, आकाश शिंदारे यांनी जे ट्रॉफी जिंकली होती 2 लाखाची स्पर्धा, आणि आज पुन्हा एकदा ते चॅम्पियन झाले, त्यांचं अभिनंदन आहे. तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची स्पर्धा आणि मागचा 5 दिवस अगदी एन्जॉय केले आपण. खूप छान पद्धतीने आपण ही संपूर्ण स्पर्धा रंगताना पाहिली. जसं मी नुकतंच म्हटलं की 1,11,000 जास्त लोकांनी ही संपूर्ण स्पर्धा डीबीएन मीडियाला त्याचा आनंद घेतला. त्या प्रेक्षक वर्गांचा देखील मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय, कारण आपलं प्रेम हे सदैव मात्र असंच राहू द्यात. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ म्हणा किंवा डीबीएनच्या या चॅनलवरती आपलं प्रेम सातत्यानं असंच राहू द्यात. सर्व समालोचक मित्र यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आज सर्व सन्मान्य अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी आले होते, त्या सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जे सर्व विजेते, रनरअप, तृतीय पारितोषिकाचे मानकरी संघ आहेत, त्या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप छान पद्धतीने स्पर्धा रंगलीत आणि या स्पर्धेला आता आपण पाहिलं तर एंड देखील झालेले आहेत, समाप्त देखील झालेले आहेत. त्यामुळे सर्व प्रेक्षक वर्ग आणि सर्व सन्मान्य अतिथी, सर्व मित्र परिवारांचा मनापासून आभार आहे. जसं धनंजयने म्हटलं नक्कीच, कारण प्रेक्षकाविना मजा नसते. प्रेक्षक जर नसतील तर कदाचित कुठल्याही स्पर्धेला मजा येत नाही. तसं प्रेक्षकांना रिझवण्यासाठी धनंजय असतील, भारत असतील, कैलास पाटील, आमचे भरत मोरे, झहीरभाई, त्यानंतर घनश्याम यांचा आवाज ऐकलायत. हे समालोचक नसतील तर कदाचित मजा येणार नाही. ज्या ज्या समालोचकांची साथ लाभली त्यांचाही मनापासून पुढे एकदा आभार आहे. NC चषक 2026 अगदी यशस्वीरित्या पार पडलेले आहेत. पुन्हा एकदा ही पार पडण्यामागे ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं आहे त्यांचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून आभार मानूया, सर्वांना धन्यवाद देऊया. आणि सर्वांचा आभार मानताना इतकंच सांगेल,
पुन्हा एकदा भेटूया आपण पुन्हा याच मैदानावरती क्रिकेटचा एक महासंग्राम घेऊन. तोपर्यंत सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सर्वांचं मनापासून आभार आहेत. ही स्पर्धा संपन्न झाली असं आपण या ठिकाणी जाहीर करतोय. सर्व प्रेक्षक वर्गांना पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून त्यांचा धन्यवाद आहेत. थँक्यू सो मच. आपलं प्रेम हे सदैव आमच्यावरती असंच राहू द्यात. त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहे. धन्यवाद. डिबेन मीडिया आपल्या मनापासून आभार. थँक्यू.